नमस्कार मित्रांनो, बैलगाडा क्षेत्राच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय म्हणजे एमपी किंग डोंगरिया आणि चिमटा, तसेच एमपी किंग शेरा. चला तर मित्रांनो, एमपी मधून आलेल्या या बैलांची आज आपण माहिती जाणून घेऊयात. डोंगरिया आणि चिमटा मित्रांनो नुकताच आकाश शेठ राऊत यांच्या दावणीला आलेला आहे. तसेच डोंगरी आणि चिमटा बराच काळ आकाश राऊत यांच्या दावणीला राहणार आहे. मित्रांनो, अजिम शेठ पटेल यांच्या दावणीचे हे दोन्ही बैल आहेत आणि एमपी मध्ये होणाऱ्या बऱ्याचशा शर्यतीमध्ये हे दोन्ही बैल कायम नंबरात असतात. नागपूरमध्ये झालेल्या मैदानात एमपी किंग शेरा आणि डोंगरिया हे ट्रॅक्टरचे मानकरी झाले होते. चला तर मग शेरा महाराष्ट्रात कसा आला जाणून घेऊयात. जयेश एंटरप्राइजेस चिखलोलीचे मालक सोमनाथ शेठ पवार यांनी शेराला महाराष्ट्रात आणला. त्यांची शेराची गाडी त्यांच्या नावावरतीच पळते. शेरा हा मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यातून, तर डोंगरिया आणि चिमटा हे सिवनी जिल्ह्यातून बिलॉंग करतात. मित्रांनो, मागच्या दोन मैदानामध्ये शेराचा पहिरा दशबिंद केसरी बकासूर तसंच भारत केसरी मथुर सोबत झालेला आहे. मित्रांनो, शेरा आणि डोंगरियाचा जर बिनजोडचा पहिरा झाला तर महाराष्ट्रातील कोणती दोन बैल या जोडीला पराजित करू शकतात, नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.